अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाद्वारे आयोजित EPS 95 योजनेअंतर्गत आपल्याला माहित असेल की 1000 रुपये ते 4000 रुपये असं अल्पसा मानधन या सगळ्या पेन्शनधारकांना मिळत आहे। आणि निवृत्ती कर्मचारी नोकरीत असताना EPFO कडे मासिक पगारातून त्यांनी 1995 ला 415, 2001 पासून 551 आणि 2014 पासून 1250 असं अंशदान जमा केलेलं आहे। आणि जवळपास जीवनातील 35 ते 40 वर्ष त्यांनी आपल्या या सेवेत घालवले। देशाच्या उभारणीत आपलं अख्खं आयुष्य त्यांनी खर्च केलं आणि आपल्याला माहित आहे की वृद्धापकाळात अल्पसं असं मानधन त्यांना मिळतं। त्यांचा रोजचा जो दैनंदिन खर्च आहे तो यामध्ये भागत नाही। EPS 95 योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी 5 ते 15 लाखापर्यंत केंद्र सरकारकडे जे मानधन जमा केलं आहे, साधारणतः 8 कोटी रुपये ते जमा आहे। आणि असे साधारणतः निवृत्ती कर्मचारी हे 80 लाखाच्या जवळपास आहे। माझी आपल्याला विनंती आहे की कोश्यारी समितीच्या अहवालानुसार या सर्व कर्मचाऱ्याचं मानधन हे 9000 रुपये आपण करावं आणि आरोग्य सेवा सुद्धा त्यांना देण्यात यावी। धन्यवाद। माननीय सदस्य धनोरकर जी।